1 नोव्हेंबर 2025 इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या 9 वर्षीय मुलीनं शाळेच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली। उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला। 1 नोव्हेंबर 2025 ला ही घटना घडली। तर त्याच महिन्यात कुटुंबियांच्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा नोंद झाला। शाळेतील मुलं आक्षेपार्ह शब्द वापरून मुलीचा छळ करत असल्याचा आरोप या मुलीच्या कुटुंबियांनी केला। शिक्षकांनी पीडितेच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचं प्राथमिक तपासात उघड झालं, कारण या विद्यार्थिनीनं शिक्षिकेकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला होता। 30 डिसेंबर 2025 सीबीएसई कडून नीरजा मोदी शाळेची मान्यता रद्द केली गेली। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा अभाव, पालकांच्या तक्रारींची दखल घेतली जात नाही असा आक्षेप घेतला गेला। जानेवारी 2026 मध्ये सीबीएसईच्या निर्णयाविरोधात शाळेची न्यायालयात धाव आणि राजस्थान उच्च न्यायालयाकडून या सीबीएसईला पुनर्विचार करण्याचे निर्देश दिले गेले। जुलै 2026 घटनेच्या 8 महिन्यानंतर पोलिसांकडून आरोपपत्र दाखल केलं गेलं। पोलिसांनी सौम्य कलमे लावून शाळेला वाचवल्याचा कुटुंबियांनी आरोप केला। मुलीच्या शाळेतील सीसीटीव्ही समोर आले। सीसीटीव्हीमुळे या प्रकरणाला नवं वळण लागलंय। पीडितेने शिक्षिकेकडे तक्रार केल्याचं व्हिडिओमध्ये समोर आलंय। शिक्षिकेकडे रडून हात जोडून मदत मागितल्याचं सुद्धा या सीसीटीव्ही फुटेजमध्ये उघड झालंय। मात्र शिक्षिकेने दुर्लक्ष केल्याचं समोर आलंय। पीडितेच्या तक्रारीकडे शिक्षिकेने दुर्लक्ष केल्याचं स्पष्ट दिसतंय। सीसीटीव्हीच्या आधारे कठोर कारवाईची कुटुंबियांनी मात्र मागणी केलेली आहे। कुटुंबीय आक्रमक झालेत।